रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाबाबत परिपत्रक जारी केले। रायगड जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात रोहियो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल, तर अदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करतील। मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये ध्वजारोहण करतील, तर राज्यपालांकडून पुण्यात ध्वजारोहण केले जाईल। 15 गटचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा आज आमच्या हस्ते होणार आहे। मी त्याबद्दल समाधानी आनंदी आहे, परंतु पालकमंत्री पदासाठी जे सगळ्यांची चर्चा आहे त्यामध्ये मला वाटतं कदाचित या 2 दिवसांमध्ये तेही डिक्लेरेशन होईल। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील सर्व खासदारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे। पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात संसदेत झालेली पवार आणि मोदी यांची भेट आणि त्यानंतर पवारांच्या खासदारांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट आणि त्यानंतर रेवती सोळेंच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घरी झालेल्या या बैठकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। सगळ्यांची चर्चा करतात, सगळ्या खासदारांची चर्चा करतात, नवीन काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या असतील तर त्या आम्हाला त्यासाठी अवगत करून देतात। निश्चित ती कॅज्युअल बैठक होती, त्यामुळे ही रुटीन ही प्रत्येक अधिवेशनाला आम्ही ज्या पद्धतीने भेटतो त्या पद्धतीने। सर, पण या बैठकीपूर्वी तुमच्या सर्वांची पंतप्रधानांसोबत पण भेट झाली आहे, तर त्यामुळे ही बैठक जरा महत्वाची आहे। मी आपल्याशी सविस्तर बोलले, माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपल्या सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात। मोदी साहेबांकडे मांडले विषय तेच पवार साहेबांना आणि काय वेगळी चर्चा झाली काय नाही, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलले होते त्याविषयी चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक लक्षवेधी घटना घडली आहे। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन इथे जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक सुरू होती। ही बैठक सुरू असतानाच अचानकपणे सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही खासदार चालू बैठकीतून बाहेर पडले, त्यानंतर दोघेही एकाच कारमधून निघून गेलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सुप्रिया सुळेंचा प्रभाव असतो, तर राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे भाजपच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये विनोद तावडेंचा थेट सहभाग असतो। याच कारणामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे केवळ एका बैठकीला जात होते, त्यात राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय, तर दोघांची स्टँडिंग कमिटीची मीटिंग असल्यानं ते एकत्रित गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर बैठकीतून निघताना ताई आणि भाजपचे नेते विनोद तावडे त्यांनी एका गाडीतून प्रवास केलाय, तर ते एका बैठकीला चालले होते आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। थँक्यू सर, बैठकीतून निघताना ताई आणि भाजपचे नेते विनोद तावडे त्यांनी एका गाडीतून प्रवास केलाय, तर ते एका बैठकीला चालले होते आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। थँक्यू तावडे आणि सुप्रिया सुळे एकत्र प्रवास केलाय त्यांनी, स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती म्हणून एकत्र केलं असतं। म्हणजे त्यांच्या स्टँडिंग कमिटीची आता क्लोजअपची मीटिंग होती उद्या रिपोर्टसाठी, फायनान्स कमिटीची, त्यासाठी जाणार असेल ते सांगून गेले त्यांच्या जेपीसीच्या संदर्भात। जेपीसी त्यांनी लवकर का जातो याचं कारण दोघांनी सांगताना हे सांगितलं ही एका बैठकीत येस। दरम्यान जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। जलजीवन मिशनचा खर्च 50% केंद्र आणि 50% राज्यानं उचलायला हवा अशी मागणी यावेळी समोर आली आहे। याच मागणीवरून राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केलं त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे, तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे। परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय CR पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण होईल।
कॅबिनेट मिनिस्टर सी आर पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाही आहे आणि दोन्ही डबल इंजिनची सरकार असल्यानंतरही दोन्ही मंत्र्यांमध्ये ताळमेळ दिसला नाही. मी जे प्रश्न केला की आम्ही 2024मध्ये सर्व योजना मंजूर करून घेतल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतरही आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे. आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे. त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे. तक्रारी ऐकून घेणं गरजेचं होतं आणि यामध्ये अनेक कामांमध्ये कामं अपूर्ण स्थितीमध्ये आहेत. अनेक ठिकाणी पाणी आहे तर योजना नाही, अनेक ठिकाणी योजना पूर्ण झालेली आहे पण पाण्याचा सोर्सेस अवेलेबल आहे. सगळ्यांच्या तक्रारी होत्या. या सगळ्या तक्रारी सगळ्याच खासदारांनी या माननीय मंत्री महोदयांसमोर मांडल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असतील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांचा ते नाशिक महापालिकेत आढावा घेतील. शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून अपघातांमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे महापालिका प्रशासनाला जाब विचारला जाईल. यावेळी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबत बैठक होणार असून आदित्य ठाकरे शहरातील विविध भागातील रस्त्यांची पाहणी करतील. तसंच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. दरम्यान आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडीच्या रस्त्यांची पाहणी करणार आहेत. पेगलवाडी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दररोज चिखलातून पायपीट करावी लागत असल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती. आम्हाला शाळेत जायला ड्रेस खराब होतो, अजून चिखल जास्त असल्यामुळे आम्ही फरकून पडतो. तुला कोणाचे फोन आले शाळेतून, कोणी विचारलं, गावातून तुला कोणी विचारलं? हा, काय विचारलं? की तुम्ही कुठे व्हिडिओ बनवला, अजून का बरं बनवला? तू काय आणि आम्ही सांगितलं आमचा रस्ताच खराब आहे तर आम्ही बनवलं म्हणून. काय तुझी मागणी आहे? रस्ता झाला पाहिजे. तुला कोणी विचारलं? हो, काय विचारलं? म्हणलं ही का बरं व्हिडिओ काढली. हा, मी म्हणलो हा. आमचा रस्ता खराब आहे म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञातानं व्हॉट्सअपवर ऑडिओ क्लिप पाठवून झिशान सिद्दीकींना धमकी दिली आहे. पैशांसाठी नाही तर काळे धंदे बंद करण्यासाठी हत्या करणार असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलाय. धमकीची ऑडिओ क्लिप येताच झिशान सिद्दीकींनी तत्काळ गृह खात्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी आलेली होती, तेव्हा त्यांच्या बहिणीनं स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या 3 आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. घाटकोपर, बोरिवली आणि विलेपार्लेतील डॉमिनोज पिझ्झा आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आलेत. तपासणी दरम्यान स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीटक नियंत्रण आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनात गंभीर त्रुटी आढळून आल्यात. तसंच कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसंदर्भातील नोंदी, पाण्याच्या चाचण्यांचे अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्यात. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील नियमांचं उल्लंघन झाल्यानं एफडीएनं ही कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या कर्जत शहरात आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तर त्याच वेळी आमदार रोहित पवार यांचा नागरिक सत्काराचाही कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलाय. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सातत्यानं आवाज उठवल्याबद्दल रोहित पवार यांचा सत्कार केला जाणार आहे. दोन्ही कार्यक्रमांची वेळ सकाळी 11 वाजेचीच असल्यामुळे कर्जतमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. राज्यातील आयुर्वेदिक उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवताना अन्न आणि औषध प्रशासनानं गोंदिया जिल्ह्यातल्या 4 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. औषधं व सौंदर्य प्रसाधनं कायदा 1940 तसेच नियम 1945 अंतर्गत परिशिष्ट टी मधील तरतुदींचं गंभीर उल्लंघन होत असल्यानं या 4 कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत. ही तपासणी मोहीम अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै 2026 या कालावधीत राबवण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 5 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा
इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. बीडच्या परळीमधल्या वैजनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. पहाटेपासूनच भाविक ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी दाखल झाले. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं श्रावण महिन्यातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थाननं यंदा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी नागनाथाचा मुकुट आता शिवलिंगावर न ठेवता गर्भगृहाच्या पायरीजवळ ठेवला जाणार आहे. औंढा नागनाथ मंदिरातील शिवलिंग भूगर्भात असल्यानं दर्शनासाठी भाविकांना गर्भगृहात उतरावं लागतं आणि त्यामुळे विशेषतः श्रावण सोमवारी भाविकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र यंदा भाविकांना पायरीजवळच बेल आणि फूल अर्पण करता येणार असल्यानं दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन गर्दीचे व्यवस्थापन अधिकच सुलभ होणार आहे. दरवर्षी जो मुकुट आहे आपला मुकुट आपला गाभाऱ्यामध्ये आहे. गाभाऱ्यामध्ये असल्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास भाविकांना वेळ लागत होता. तर त्या अनुषंगानं यावर्षी आम्ही असा निर्णय घेतला की जे मुकुट आहे देवाचं ते आपण पायरीच्या जवळ आणणार आहोत जेणेकरून दर्शन जे आहे ते कमीत कमी वेळेमध्ये होईल. त्याचबरोबर आपण एक मदत केंद्र देखील स्थापन करत आहोत जेणेकरून भाविकांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करता येतील. मध्य प्रदेशातील गुनामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, जनजीवन विस्कळीत झाले तर एका शाळेबाहेरील उभी असलेली स्कूटरही पाण्याखाली गेली आहे. राजस्थानातल्या बुंदीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालंय. मुख्य बाजारपेठेतही पाणी शिरलंय.